नमस्कार प्रेक्षकांना, शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र भूमी आणि आकाश यांना अरेस्ट केलेलं असतं. तेव्हा मात्र वृद्धाश्रमातली बाई कुठे आहे असा जाब मात्र अपूर्वा त्यांना विचारत असते. परंतु भूमी आणि आकाश नकार देतात की आम्ही का त्या बाईला किडनॅप करू, त्यापेक्षा तू एक काम कर ना, तू रागिनी आत्यांना शोध आणि त्यामुळे त्यांना सगळं माहिती असेल आणि हा सगळा सत्याचा उलगडाच होईल. इकडे मात्र फोन चालू ठेवून सगळं काही ऐकत असते रागिनीची सून. त्यामुळे आता तिला फारच टेन्शन येतं. तर आता पौर्णिमा फोनवर हे सगळं बोलणं ऐकत असते. त्यामुळे सगळं काही तिच्यापर्यंत पोहोचतं आणि ती प्रचंड घाबरते. परंतु आता अपूर्वा भूमीवर चिडते आणि ती म्हणते, मला तुमच्यासारख्यांच्या शब्दावर विश्वास नाही, परंतु तुम्हाला मात्र मी आता सोडणार नाही, असं म्हणून रागातच ती तिथून निघून जाते. त्यानंतर मात्र आता पोलीस भूमी आणि आकाशला एका कोपऱ्यात बसा असं सांगतात. तर दुसरीकडे आता पौर्णिमा प्रचंड घाबरते. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की ती रागिनीला फोन करून सगळं सत्य सांगते की मी फोनवर ऐकलं आहे, ते दोघं सतत म्हणत होते की आम्ही रागिनी आत्याला बघितलं आहे. हे ऐकून मात्र आता रागिनी प्रचंड घाबरते. तर दुसरीकडे आता सत्य कळलं आहे, त्यामुळे आईंना खरंच मारलं आहे का ताई आणि आकाश भाऊजींनी, हे मात्र ती बलदेवला विचारू लागते. तेव्हा मात्र आता बलदेव काय उत्तर देणार हे मालिकेच्या येणाऱ्या भागातच आपल्याला बघायला मिळणार आहे. तर दुसरीकडे मात्र आकाशला आणि भूमीला पोलीस स्टेशनमध्ये पाणी प्यायचं असतं. तेवढ्यातच मात्र पाण्याचा ग्लास भूमी तोंडाला लावणार इतक्यातच तिचा पाण्याचा ग्लास समोरनं एक व्यक्ती जोरातच फेकून देते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.